हा व्हिडिओ फक्त आणि फक्त MSF आणि जे काही होमगार्ड असतील किंवा गार्डबोर्ड सिक्युरिटी असेल ह्यांच्यासाठी. तर बघा, मी असं जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन केलं की होमगार्डवाले MSFला काहीतरी बोलतात, MSFवाले होमगार्डला काहीतरी म्हणतात, हे दोघं त्या गार्डबोर्डवाल्याला काहीतरी म्हणतात. बघा, आपण तिघं पण एक आहोत, ठीक आहे. एक आलं स्वयंसेवक, एक आलं महामंडळ आणि एक आलं मंडळ. वेगवेगळं जरी असलं तरी तिघांची कामं पण सेम आहे आणि तिघांची पण हालत तशीच आहे, ठीक आहे. सगळे डगमगलेलेच आहेत. त्याच्यामुळे कोणाला नावं ठेवून अर्थ नाही. आपण तिघंही एकाच माळीचे मणी आहोत, समजलं. आज तिघांच्याही समस्या काय आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. MSFची समस्या काय हे त्यांना माहिती आहे आणि अख्ख्या गावाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. होमगार्डची तर 1947 पासून त्यांचं समस्या आहेत, त्या थोड्याफार देखील आता नीट तरी झाल्यात, पण अजूनसुद्धा काही समस्या अशा आहेत की त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. आणि गार्डबोर्ड सिक्युरिटी हे तर चांगलं, हे तर मला पण चांगलं माहिती आहे, तुम्हालाही चांगलं माहिती आहे ह्यांच्या समस्या काय आहेत ते. आता तुम्ही एकमेकांवर चिखल उडवू नका आणि बघा, तुम्ही स्वतःच्या नोकरीशी प्रामाणिक राहा. मी असेच होमगार्डवाले बघितले, MSFवाले बघितले की स्वतःच्या नोकरीबद्दल वाईट लोकांना सांगतात, एवढंच आहे तेवढंच आहे, भागत नाही, हे नाही ते नाही. तुम्ही स्वतःची इज्जत स्वतः घालू नका. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला MSFबद्दल, जर तुम्ही त्या खात्यात असाल किंवा तुम्ही त्या होमगार्डमध्ये असाल किंवा महामंडळात किंवा मंडळात असाल, त्या गार्डबोर्डमध्ये किंवा तुम्ही MSFमध्ये असाल, तर स्वतःच्या नोकरीबद्दल गर्व बाळगा. आणि जर नसेल बाळगायचा तर बिंदास राजीनामा द्या. MSF हे महाराष्ट्र सुरक्षा बल हे शासनाचं अधिकृत सुरक्षा दल आहे आणि हे चालवतो कोण? हे चालवण्यासाठी एक विशिष्ट वेगळं महामंडळ आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ. याच्या अंतर्गत हे महाराष्ट्र सुरक्षा बल चालतं. आता जे काही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे, यांनी तर तुमचे काय हातपाय जोडले नव्हते की ये बाबा नोकरीला ये, तू ट्रेनिंगला जा, मी तुझ्या हातापाय पडतो, पैसे भर, ट्रेनिंगला जा, ये. तुम्ही स्वतःहून गेला होतात, तुम्ही स्वतःहून कागदपत्रे चेक केले, तुम्ही स्वतःहून ट्रेनिंगला गेलात, स्वतःहून आला, स्वतःहून ड्युटी जॉईनिंग केली. मग सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतःहून केल्या असतील तर नावं कशाला ठेवता? मला देखील माहिती आहे MSFमध्ये काही गोष्टी कमी आहेत, जसं काय पेमेंट वाढीचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. MSFमध्ये देखील, होमगार्डमध्ये देखील त्याच गोष्टी आहेत. तर निगेटिव्ह राहा आणि MSFचे जे काही पगारवाढीचे जे काही निवेदनं दिले होते त्याबद्दल देखील सकारात्मक भूमिका 100% होणारच आहे आणि ते देखील याच वर्षी होईल. पगारवाढ 100% होईल. आणि जे काही अमित शहा त्यांनी मागच्या टायमाला माझ्यामध्ये 1.5-2 वर्ष आधी सांगितलं होतं की होमगार्डचा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट बदली करणार, त्याच्यामध्ये काय काय आमूलाग्र बदल आणणार, असं काय काय त्यांनी सांगितलं होतं. 4 महिन्यात सांगितलं होतं, त्याला आता 2 वर्ष होत आले. आता ह्यांचे 4 महिने 2 वर्ष इतका वेळ लागला, अजून त्यांचं काय झालं नाही. आता ते बघू, ते होईल तेव्हा होईल. मंडळाचं जे काही मंडळ आहे गार्डबोर्ड सिक्युरिटी, त्यांची पण तीच अवस्था आहे. त्याचं देखील चांगलं व त्यांना कामगार कायदे वगैरे लागू आहेत, तर त्यांना देखील तो गार्डबोर्डचा रेट जरा जास्त मिळावा. MSFबद्दल देखील, MSFमध्ये देखील चांगलं सुधारणा 100% होतीलच. पगारवाढ थोडीफार काय 4-7 हजार 5 हजार तरी होणं आवश्यक आहे आणि ते होईल देखील. त्याचबरोबर जे काही MSFवाले आहेत आणि जे काही होमगार्डवाले आहेत किंवा गार्डबोर्ड सिक्युरिटीवाले आहेत, त्यांनी स्वतःच्या नोकरीबद्दल अभिमान बाळगा. नसेल जमत तर राजीनामा देऊन टाका, पण वाईट बोलू नका. दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही त्या खात्यात आहात तर आपल्याला कोणकोणते कायदे लागू होतात, आपण कोणकोणते आपल्याला अधिकार हे स्वतः जाणून घ्या, त्याचा अभ्यास करा. कुणी येऊन तुमची मारून जाता आणि तुम्ही मार खाता. ते ट्रेनमधलं देखील MSFचा व्हिडिओ बघितला आणि बाकीचे असेच बरे व्हिडिओ होत असतात. थोडं कायद्याबद्दल जरा काम करताना जरा नॉलेज घेत जा, कायद्याबद्दल जरा शिका. नुसते येऊन टाईमपास करून 8 तास भरायचे आणि 12 तास भरायचे निघून जायचे, ह्या गोष्टी करू नका. जरा 4 गोष्टी शिका, लोकांशी कसं बोलायचं, काय बोलायचं, जरा कायद्याचं नॉलेज घ्या स्वतःहून. किंवा माहीत नसेल तर इतर समजूतदार लोक असतील किंवा जे अनुभवी असेल त्यांना विचारा, काय केल्यावर कसं करायचं, काय करायचं, ओळखी ठेवा. त्याचबरोबर जे काय MSF आहे त्याच्यामध्ये देखील काही प्रायव्हेट सिक्युरिटी असतात, जसं G4S आहे, SIS आहे, जागवार आहे, अशा बऱ्याचशा सिक्युरिटी आहेत. त्याच्यामध्ये MSFपेक्षा जास्त पगार आहे, पण त्या खाजगी सिक्युरिटी आहेत. तर महामंडळाने एक लक्षात घेतलं पाहिजे, त्या खाजगी सिक्युरिटी असून त्यांना जर एवढा चांगला पगार असेल तर तुम्ही शासनाची सुरक्षा आणि तुम्ही एवढा पगार देताय, ही शोकांतिक आहे. का देतात? कारण त्यांचं कोटेशन बघा. आता प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये कोटेशन, जर तुम्ही सिक्युरिटी गार्डचं कोटेशन पाहिलं कंपन्यांमध्ये तर 35,000 40,000 हे कोटेशन असतं आणि ते 10,000 खाऊन गार्डला किती देतात? 27,000 25,000 30,000 32,000 असे पेमेंट ते लोक देतात. ही तर शासनाची सुरक्षा आहे. मग शासन एवढं 28,000 कोटेशन टाकतं, स्वतः किती घेतं, गार्डला किती देतं, ही शोकांतिक आहे. तर महामंडळाने देखील स्वतःचं कोटेशन वाढवावं.
कोटेशन जरा जास्त टाकावं, 35-40 कोटेशन टाकावं. आज सगळेजणं म्हणतात की जिथे बघावं तिथे MSF, टोल नाक्यावर MSF, पोलीस स्टेशनला MSF, हॉस्पिटलमध्ये MSF, जिथं बघावं तिथे MSF आहे. अरे असणारच MSF, कारण MSFचं कोटेशनच 28,000 आहे. प्रायव्हेट सिक्युरिटीचं कोटेशन ह्याच्यापेक्षा जास्त आहे. मग साहजिक आस्थापनेला काय वाटणार, प्रायव्हेट सिक्युरिटीला 35,000 कोटेशन देण्यापेक्षा MSFला 28,000 कोटेशन देऊ. होम डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येतं. देवेंद्र फडणवीस त्यांचा वरती मुख्य बसलेला आहे. आपले सगळं प्रोटेक्शन आहे, त्यांना गन आहे, हे आहे, ते आहे, चांगली वर्दी आहे. मग साहजिक तुम्हाला साईड भेटणारच आहे. तर कोटेशन चांगलं पाहिजे. कोटेशन 35-40 असं कोटेशन असेल तर कुठे गार्डला तुम्ही चांगला पेमेंट देऊ शकता. तर जे काही पगारवाढ झाली आहे, महामंडळ काय स्वतःच्या खिशातून तुम्हाला देणार नाही पगारवाढ. जे काय महामंडळ आता ज्यांनी कोटेशन वाढवून द्यायला पाहिजे, कोटेशन वाढवून देईल तेव्हा ते महामंडळाला थोडा फायदा होईल आणि ते त्यातलं थोडं खाऊन पिऊन ते तुम्हाला देखील तेवढं काय पैसे बिशे देतील. ठीक आहे. तर स्वतःच्या नोकरीबद्दल गर्व बाळगा आणि आपला पगार 100% वाढेल. MSFचा होमगार्डचं देखील काय ना काय चांगलं होईल आणि गार्डबोर्ड शिकू तुम्हाला कामगार कायदे तुम्हाला देखील चांगलं काहीतरी होईल. पॉझिटिव्ह हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तुमची काय प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.